नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटिटिव्ह विभो पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाज सुधारक या सिरीजमध्ये आपण महिला समाज सुधारकांचा विचार करत होतो. आपल्याला त्याच्यामध्ये पुढल्या समाज सुधारक आहे त्या जानकी देवी बजाज. त्यांचा कार्यकाल आहे 1893 ते 1979 असा आपल्याला पाहायला मिळतो. प्रमुख समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या. मध्य प्रदेशमध्ये जन्म झालेला आहे. पतीचं नाव जमनालाल बजाज. 1902 मध्ये वर्धा येथे स्थायिक झालेल्या पाहायला मिळतात. गांधीवादी जीवनशैलीचा स्वीकार केला आणि महिला आणि समाज सुधारणेसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलेलं पाहायला मिळतं. तर त्याच्यामध्ये समाज सुधारणामध्ये पडदा पद्धतीचा विरोध आणि महिलांना त्यागासाठी प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खादीचा प्रसार आणि स्वतः खादीचा वापर केला. वर्धा येथे विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली. 3 एप्रिल 1921 मध्ये देवळी येथे असहकार आणि स्वदेशीवर भाषण देण्याचं काम कोणी केलेलं आहे तर जानकी देवी बजाज यांनी केलेलं पाहायला मिळतं. महिलांमध्ये स्वदेशीची जाणीव निर्माण करणं आणि सामाजिक रूढींना विरोध करणं हे याच्यामधून त्यांना काय होतं, अभिप्रेत होतं. दलित आणि महिला अपलिफ्टमेंट याच्यामध्ये त्यांचं खूप महत्त्वाचं काम आहे. 17 जुलै 1928 मध्ये वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिर दलितांसाठी खुली करण्याचं काम कोणी केलेलं आहे तर जानकी देवी बजाज यांनी केलेलं पाहायला मिळतं. पती जमनालाल बजाज यांचं त्यामध्ये सहकार्य मिळालं. महिला शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केलेले बघायला मिळतात. अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य केलं. सामाजिक समतेचा प्रचार केला आणि महिला अधिकारांसाठी त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. बघा, दलित व महिलांचे अपलिफ्टमेंट करण्याचं काम त्यांनी केलं. 17 जुलै 1928 मध्ये वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिर हे दलितांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर गांधीवादी चळवळीतील योगदान जर बघितलं तर विनोबा भावे यांचे भूदान आणि ग्रामदान चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. गांधीवादी विचारांचा प्रसार केला. समाजसेवा आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी कार्य केलेलं पाहायला मिळतं. ग्रामीण भारताच्या विकासासाठी योगदान, साधेपणा आणि सेवाभाव यांचं ते प्रतीक होत्या आणि भारतीय समाज सुधारणेत महत्त्वपूर्ण स्थान त्यांना आपल्याला देण्यात येताना पाहायला मिळतं. बघा, जानकी देवी जर आपल्याला विचारात घेतलं तर जानकी देवी बजाज यांचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये जन्म आहे. जमनालाल बजाज हे त्यांचे काय हे पती आहेत. त्याच्यानंतर वर्धा येथे त्या स्थायिक झालेल्या पाहायला मिळतात. महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी देवळी येथे असहकार आणि स्वदेशीवरती भाषण दिलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 17 जुलै 1928 मध्ये लक्ष्मीनारायण मंदिर दलितांसाठी खुले करण्याचं काम, दलित व महिलांचं अपलिफ्टमेंट करण्याचं काम कोणी केलेलं असेल तर जानकी देवी बजाज यांनी केलेलं पाहायला मिळतं. बघा, अशी आपल्याला एक समाज सुधारक पाहायला मिळाली. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.